उनका ये जो कहना है वो सरासर गलत है। पूरा भारत में कोई भी आदमी वो किसका भी घर खरीद के ले सकता है। यामुळेच त्या ज्या घराच्या मालकीण होत्या रेखा जाधव यांच्या नवऱ्याच्या नावावर असलेली प्रॉपर्टी, त्यांचं राहतं घर, नवरा वारल्यानंतर त्यांच्या पत्नीला ते घर त्यांच्या नावावर चढतं, त्याप्रमाणे त्यांच्या नावावर होतं। ते घर लक्ष्मीकांत चव्हाण यांनी ते 2023 साली विकत घेतलं। त्याचं हे कागदोपत्र सर्व इथे आहेत। यामध्ये 2023ला घेतल्यानंतर अंबरनाथ नगरपरिषदेकडून टॅक्स लागलेलं सुद्धा त्यांच्याकडे, त्यांचे स्वतःच्या नावाचं टॅक्स आहे, ते टॅक्स भरत आहेत। म्हणजे मला एक सांगायचं आहे, नवऱ्याची प्रॉपर्टी ही बायकोची होणार का भावाची होणार, हे पहिलं आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे किंवा प्रशासन ठरवलं पाहिजे। पण वाद कोणामध्ये होता तर जाधव परिवार, त्यांचे भाऊ परिवार, त्यांचे भाऊ, ह्या दोघांमध्ये कोर्टामध्ये वाद होतील किंवा काही विषय असेल। या शैलेश शिर्केला कोणी परमिशन दिली की गाळा खाली वास्तू खाली करण्याची, दादागिरी करून पोरं घुसून मारहाण करण्याची? यांना हक्क काय? मी अविनाश जाधव यांना सांगू इच्छितो की जर ते घर लक्ष्मीकांत चव्हाण यांनी घेतलं असेल, ते राहत असतील, त्यांना तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांनी मारलं, मग संतोष शिंदे हे काय कोण आहेत? मराठी आहेत, उत्तर भारतीय आहेत का साऊथ इंडियन आहेत? याचा पहिले शोध घ्यावा। तिथे असणाऱ्या महिला ज्यांच्या हातावरती टॅटू होता आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा टॅटू होता, त्या कोण आहेत? त्या मराठी आहेत, उत्तर भारतीय आहेत का कोण आहेत? तुम्ही शोधून काढा। उगाच मराठीचा डंका पेटून एखाद्या गुन्हेगाराला पाठी घालण्याचा प्रयत्न करू नका। माझं तुम्हाला एक सांगणं आहे, हे अंबरनाथ शहर जर अशा व्यक्तीमुळे त्रस्त असेल आणि तो जो व्यक्ती तुमचा पदाधिकारी असेल, तर यापेक्षा नामुष्की तुमच्यावर कुठली उडावलेली नाही। गुंड प्रवृत्तीची लोक तुम्ही सांभाळता। आप्पांनी सांगितल्याप्रमाणे मंचगड टोळीचा तो सदस्य होता। म्हणजे इतकी पार्श्वभूमी असताना सुद्धा तुम्ही त्याच्या पाठीमागे उभे येऊन राहता, मला तुमचं नवलच वाटतंय। अविनाश जाधव आहेत, त्यांनी काल जी बाईट दिली त्याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने पोलिसांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि एकंदरीत बीजेपी ह्या अंतर्गत वाद असताना भाजप आणि मनसे यांचा वाद सुरू झाल्याचं सुद्धा त्यांनी त्या बाबतीत, म्हणजे याबाबत मुख्यमंत्री पदाकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी असताना सुद्धा हे असे वारंवार प्रकारचा अपराधांमध्ये घडत असतील, तर त्याबाबत आपण काय पुढचं हे कसं आहे, माणसं गुंड प्रवृत्तीची माणसं त्यांची, मारामारी करणारी माणसं त्यांची, आणि त्यांनीच सांगायचं सत्ता तुमची। दुसरा विषय सांगायचा जे अविनाश जाधव सांगतायत की बाबा आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या त्या लोकांना मारलं, त्याचा खूप मारलं, पण जे त्यांचा एकही फोटो कुठे दिसला नाही आम्हाला आत्तापर्यंत। तुम्ही जो फोटो दाखवले त्याचा एकही मला व्हिडिओ क्लिप कुठेही दिसली नाही। पण कोण दिसलं मला? आपल्या सगळ्यांना कोण दिसतंय की शैलेश शिर्के यांची माणसं लक्ष्मीकांत चव्हाण आणि संतोष शिंदे आणि त्या महिलांना मारताना दिसतोय। ए मारून टाका अशा शब्द उच्चारताना दिसतंय। म्हणजे जर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जर कोणाला मारलं असेल त्याचा व्हिडिओ असला पाहिजे। तुम्ही तुमच्या गाड्या फोडता, तुम्ही तुमचं सगळं काढता आणि सांगता की यांनी फोडलं। म्हणजे हे पूर्णपणे हा जो व्यक्ती आहे हा पूर्ण गुन्हेगारी माइंडचा व्यक्ती आहे। याला बरोबर कळतं की आता केस होणार आहे, त्याला पर्याय काय केलं पाहिजे, म्हणून त्या
शैलेश शिर्के यांनी स्वतःच्या मित्राची कोणत्या त्याच्या कार्यकर्त्याची गाडी फोडली आणि स्वतःच कंप्लेंट करायला आला. आताचीच खबर आहे की तो व्यक्ती ज्याची गाडी फोडली, ज्याच्या नावावर गाडी आहे, तो व्यक्तीसुद्धा फिर्याद द्यायला तयार नाही. म्हणजे किती खोटं बोलावं, इतकं खोटं बोलावं की रेटून खोटं बोलावं असं त्यांचा प्रयत्न चालू आहे. पण कायदा सर्वांना समान आहे. जर तुम्ही हातावर टॅटू असलेल्या व्यक्तीला नको नको त्या शिव्या देऊन, त्यांच्या जातीवनाला हिणवून बोलून जर तुम्हाला तुमच्यावर ॲट्रॉसिटी केस टाकलेली आहे तर ते कायद्याने योग्यच केलेलं आहे. तुम्ही एखाद्याच्या घरात घुसून तोडफोड करता, लॉक लावता, मारहाण करता, तिथले पैसे चोरता, चैनी चोरता, कुठल्या हेतून तुम्ही गेले होते? तुमचा संबंध काय? जाधव कुटुंबियांचा विषय होता. लक्ष्मीकांत चव्हाण यांच्या नावावर प्रॉपर्टी होती. तुम्हाला त्या भांडणात पडायचं गरज काय? तुम्ही वसुलीची कामं घेता का? तसं स्पष्ट सांगावं. आम्ही वसुलीची कामं घेतो तसं त्यांनी स्पष्ट सांगावं. आमचा धंदा आहे त्यांचा तो वसुलीचा, असं स्पष्ट सांगावं. यामध्ये कॉपीसारखी गुन्हे दाखल झाले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये यामध्ये हाती गुन्हे दाखल करण्यात असा आरोप साहेब, माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, तुमच्या घरात एखादा व्यक्ती घुसला, तुम्हाला मारलं आणि काही वस्तू घेतले, तर तुम्ही त्यांच्यावर काय टाकणार आहे? केस कुठे टाकणार आहे? रॉबरीची केस टाकणार आहे. प्रवृत्ती तशीच आहे त्याची. रॉबरी करण्याची प्रवृत्ती असणार. गुन्हेगारी माइंडचा व्यक्ती आहे तो. जर त्याला त्याची चर्चा करून सुद्धा काही करता यायचं की बाबा हा गाळा ह्यांचा आहे, तुम्ही नेतेच म्हणता मनसेचे, बसवा दोन्ही पार्टींना, चर्चा करा, दोघांशी बोलवा, दोघांना सांगा. हे केलं गेलं का? तर नाही. बरोबर की नाही? साहेब, दोन कुटुंबांचा वाद असताना याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येतो असं तुम्हाला वाटतंय? 100% तसंच केलं गेलं आहे. यामध्ये दोन कुटुंबाचा वाद असल्या कारणामुळे, म्हणजे कोणाचं, दोन्ही जाधव भाऊ आणि त्यांची मिस, त्या दोघांच्या वादामध्ये ह्याला राजकीय स्टंट करायचा आणि आपली कुठेतरी पोळी भाजायची, चर्चेत राहायचं, हे सगळं दिसतंय. स्वतः काही काम करायचं नाही. त्यांचा इथं नगरपालिकेमध्ये आपण बघित असेल, इकडे पूर्ण सुपडा साफ झालेला आहे. तर काहीतरी कुठेतरी एक वाद करायचा आणि काहीतरी भांडणं उकरून काढायचं आणि नको ते विषय करायचे. अंबरनाथ शहरामध्ये शांतता आहे, सगळं भंग करायचं, ही ते वृत्ती असलेली व्यक्ती आहे. ह्या व्यक्तीला जे कलम टाकले आहेत ते मला तर वाटतं योग्य आहे, पण त्यांना अविनाश जाधवांना थोडंसं समजावं लागणार आहे. त्यांनी माहिती करून घ्यावी, वाद कशामुळे झाला, काय झालं, आणि त्यांनी काल ते बाईट देताना बोलले की पोलीस स्टेशनमध्ये वारंवार भाजपाच्या बड्या नेत्याचे फोन येत होते आणि जेवढे पाहिजे तेवढे गुन्हे दाखल करा त्यांच्यावरती, म्हणजे विविध कलमांखाली त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा असं त्यांनी म्हटलं. बघा, पोलिसांनी काम केलं हे काय, तुम्ही त्या जी घटना घडली आहे स्टार्ट टू एंड त्याप्रमाणे कलम टाकली गेली. हे बघा, कोणाचे फोन आले त्यांनी सांगावं. म्हणजे असं मत आहे की तो मारून टाका, जाऊन देऊ नका, 307 दाखल व्हायला पाहिजे. तो उलट त्यांच्या बाजूनेच केलं गेलेलं आहे, माझं तर म्हणणं आहे. कसं, पूर्ण क्लिपमध्ये, त्या व्हिडिओ क्लिपमध्ये तो बोलतोय मारून टाका, मारून टाका. अरे का मारून टाका? त्यांनी ते विकत घर घेतलं म्हणून मारून टाका? कुठला काय करताय तुम्ही? कुठे नेताय शहराला? क्षुल्लक गोष्ट त्यांनी विकत घेऊ नये का म्हणून त्याला मारून टाकता का तुम्ही? आणि तुम्ही एवढं सगळं असताना सुद्धा त्याच्यावर 307 लागली नाही आहे. मारून टाका, ॲटम टू मर्डर, जीव घेणं हल्ला झाला त्याच्यावरती. जर का पोलीस तिथे नसते तर आज संतोष शिंदे आणि लक्ष्मीकांत चव्हाण ह्या दोघांच्या बॉड्या असत्यात, मय झाले असते. त्यांचं पत्नीचं कुंकू पॉवरफुल आहे म्हणून आज ना ते दोघं जिवंत आहेत. आता पोलीस नसते तर त्यांनी मारूनच टाकलं असतं. इतकी हिंमत
पोलिसांच्या हातातले काठी घेऊन तुम्ही मारताय आणि सांगताय वरती बड्या नेत्याचा फोन आला. अरे बाबा, भारतीय जनता पार्टी ही गुंडगिरी प्रवृत्तीची नाही आहे, आम्हाला शिकवणच नाही आहे ती. त्यामुळे आम्ही जर आमची जर बड्या नेत्याने फोन केला असता तर 300 दाखल झाली असती. आत्ताच आपण म्हणाले की पोलीस प्रशासनाकडून लावण्यात आलेली जी कलमं आहेत त्याच्या बाबतीत त्यांना सुद्धा ती विसंगती वाटते. म्हणजे पोलीस प्रशासनाचा जो तपास सुरू आहे त्याच्या बाबतीत पण तुम्ही नाही, आमचा पोलीस यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. ते तपास करतील आणि ती योग्य ते कलमं लावतील ह्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ते तपास करत आहेत, त्यांना आम्ही तपासामध्ये कुठलीही अडचण निर्माण करत नाही. त्यांनी जो तपास करेल, तपासानंतर जो निर्णय लागेल ते आम्हाला मान्य आहे.